हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला बाहीला डिझाईन जर बनवायची असेल तर सुचतच नाही. त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा प्रश्न पडतो की अशी बाही डिझाईन जर स्टिच केली तर ब्लाऊज छान दिसेल का नाही. सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या बाही डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या छानशा बाही डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला आणि साडीला खूप सुंदर असं लुक आहे. सो अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला फक्त बाही डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर बघा, मग खरं तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते. साडी खूप सुंदर आहे, मस्त असे त्यावर बुट्टी आहेत. त्या बुट्टीमध्ये सुद्धा रेड येलो कलरचं छोटे छोटे वर्क केलेलं आहे आणि काठही खूप मस्त आहे खरं तर या साडीचा. आणि त्याचा ब्लाऊज पीस आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. सो आज आपण खरं तर खूप सुंदर ट्रेंडिंग आणि ह्या साडीवर शोभेल अशी बाही डिझाईन बनवणार आहोत. सो मॅचिंग अस्तर घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी खरं तर आपल्याला ही जी काही बाही आहे ते याची कटिंग करायची आहे. सो चला मग आता कटिंगला स्टार्ट करूयात. आणि कटिंग करणार आहोत ती आपण सगळ्यात आधी अस्तरवर. ठीक आहे, सो बघा, मग सगळ्यात आधी काय करायचं, जे काही अस्तर आहे ना तर ते आपल्याला 4 पदरी फोल्ड करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला दोन्ही साईडच्या स्लीव सोबतच कटिंग करायचे आहे. त्याचे फायदे हे असतात की कमी टाइम मध्ये सोबतच परफेक्ट अशा बाही आपल्या कटिंग होतात, अगदी सेम. ठीक आहे, त्यासाठी मग या पद्धतीने 4 पदरी मी घडी घालून घेतलेली आहे. आणि सगळ्यात आधी आता खालच्या साईडने आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, जेणेकरून जर का फॅब्रिक थोडंसं तिरकं वगैरे असेल तर आपली कटिंग तिरकी व्हायला नको खरं तर यासाठी. सो त्यासाठी मग मी इथे एक लाईन ड्रॉ करून घेतली. त्यानंतर बंद बाजूच्या साईडने आपल्याला मार्किंग करायची आहे बाहीची लांबी. तर बघा, मग जेवढी लांबी असेल बाहीची त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. इथे बाही लांबी आहे 9.5, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल मी 10 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बाहीची घडी तुमची छाती किती आहे त्याच्या 4थ्या भागावर डिपेंड आहे. सो मग मी इथे 8 इंच घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा 10 इंच बाही लांबीची मार्किंग करून घेतली आणि पट्टीच्या सहाय्याने ही लाईन ड्रॉ करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमची बाही कितीही लांबी रुंदीची असू द्या, या पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यावा लागतो. त्यानंतर इथे कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 3 इंच, कारण की बाही ही कोपऱ्यापर्यंत आहे सो त्यामुळे. आणि इथून 1 इंच आतल्या साईडने मार्किंग करायची. त्यानंतर इथून सुद्धा आपल्याला 1 इंच आतल्या साईडने मार्किंग करायची आहे. एवढंच नाही तर खालच्या साईडने सुद्धा, म्हणजे टोटल 1 इंचाच्या आपल्याला 3 ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे 2 पॉइंट जॉईन करायचे आहे आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची बघा या पद्धतीने. ठीक आहे, आणि त्यानंतर हे 2 पॉइंट जॉईन करायचे. आता ही जी काही तिरकी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे ती खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यापासून आता आपला बाहीचा शेप तयार होणार आहे. सो बघा, मग इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे इथपर्यंत आणि त्याचं निम्म घ्यायचं. तर इथे 7 आहे त्यामुळे आपण 3.5ला मार्किंग केली. आता 3.5चं पुन्हा निम्म घ्यायचं आहे बघा आपल्याला. ठीक आहे, म्हणजे 2.25 जवळजवळ होतंय. आता काय करायचं, हा जो पहिला पॉइंट आहे तिथून अर्धा इंच वरती मार्किंग करायची आणि ह्या पॉइंट पासून अर्धा इंच खालच्या साईडनी मार्किंग करायची. आता हे पॉइंट जॉईन करून आपल्याला सेंटर पर्यंत एक कर वरच्या साईडनी आणि सेंटर पासून एक कर खालच्या साईडनी. तर अगदी बाही कटिंगची ही खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे, अजिबात अवघड असं काहीही नाहीये. या पद्धतीने बाही कटिंग करा, नक्कीच तुम्हाला जमेल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही झाली आपली रेग्युलर बाहीची मार्किंग. आता आपल्याला ही बाही पफ मध्ये कन्वर्ट करायची आहे. सो त्यामुळे वरच्या साईडला मी 3 इंच मार्किंग करून घेते. तुम्हाला जर थोडा कमी पफ हवा असेल तर तुम्ही 2-2.5 इंचाला सुद्धा मार्किंग करू शकता. त्यानंतर इथून डिस्टन्स होता 4 इंचाचा, तर तो सुद्धा मी इथे मार्क करून घेतला. याने काय होतं की आपल्याला जो काही पफ आहे त्याची मार्किंग करणं इझी जातं. सो त्यामुळे मग तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला जरा अंदाज पण येतो
की आपला पफ कुठे कसा मॅच केला गेला पाहिजे. आणि आता वरून आपल्याला पफ काढायचा आहे, पण हा जो काही सेंटर पॉइंट आहे जिथे आपण लाईन ड्रॉ केली तिथपर्यंतच आपल्याला तो पफ मॅच करायचा आहे खरं तर. सो बघा मग मी इथून थोडंसं किंचित आतल्या साईडने घेतलेलं आहे. ठीक आहे, तर ही झालेली आहे आपली पफ बाहीची परफेक्ट अशी मार्किंग. अगदी सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीने जर का तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग केली तर नक्कीच तुम्हाला अगदी परफेक्ट जमेलच. ठीक आहे, सो बघा मग ही मार्किंग झालेली आहे. तर आता आपण ही बाही कटिंगला सुरुवात करूयात. तर बघा मी म्हटलं होतं खालच्या साईडला आपण एक लाईन ड्रॉ केली होती, कटिंग तिरकी व्हायला नको खरं तर यासाठी, त्यामुळे मग तिथूनच आपण कटिंगला सुरुवात करूयात. तर बघा मग मी अगदी सावकाशपणे कट करत आहे, कारण की 4 पदरी फॅब्रिक आहे आणि ते थोडं जरी हल्लं तरी सुद्धा आपले लेअर वर खाली होऊ शकतात आणि तसं खरं तर आपल्याला इथे होऊ द्यायचं नाहीये. त्यानंतर इथून बघा ही जी काही तिरकी लाईन होती ना त्यावर आपण कटिंग करतोय. एवढं झाल्यानंतर इथून 1 इंचापर्यंत कट करायचं आणि तिथून जी काही आपली तिरकी स्ट्रेट लाईन होती त्यावर कट करायचं आहे. कर्व लगेच कट करायचा नाही आणि सेंटर पासून जो काही पफचा एक्स्ट्राचा कर्व आहे तर तिथून आपल्याला कट करायचा आहे. खरं तर हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा कटिंग करताना चुका होता, सो तसं होऊ देऊ नका. एवढं कट झाल्यानंतर बरोबर 2 लेअर पकडायचे, बाही ह्या पद्धतीने ओपन करायची आणि मग हा जो काही आपला कर्व होता आधीचा तर तिथून कट करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हा झालेला आहे आपला पुढचा कर्व आणि जो काही आपण मगाशी कट केला होता स्ट्रेट लाईनने तो आपला बॅक साईडचा पार्ट झालेला आहे. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे बाही अगदी परफेक्ट बसण्यासाठी. सो बघा फायनली अशा पद्धतीने आपली परफेक्ट अशी अस्तरवर बाहीची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीस इथे कट करून घ्यायचा आहे. सो लक्षात राहू द्या इथे ना आता एवढाच एक साईडने काठ आहे, तर आपल्याला बाहीला काठ घेतल्यानंतर उरलेल्या काठापासून बॅकनेक डिझाईन बनवायची आहे आणि तिथे व्यवस्थित कपडा पुरण्यासाठी इथे सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थितच ठेवून तो जरा पुरून घ्यावा लागणार आहे. सो बघा मग त्यामुळेच मी काय करते इथे हा जो काही पार्ट आहे ना हा ठेवून बघते बाहीचा, तर आपल्याला थोडंसं कमी पडते. खरं तर ना तुम्ही थोडंसं कडेने जॉईन दिलं असतं तरी सुद्धा चाललं असतं, पण इट्स ओके. आता इथे फॅब्रिक अवेलेबल आहेच तर मी एवढं घेते आणि जेवढा काठ उरेल त्यापासून आपण काहीतरी बॅकनेकला डिझाईन नक्कीच बनवू शकू. ठीक आहे, सो या पद्धतीने इथे मी बाही ही ठेवून घेतलेली आहे आणि आता सगळ्या साईडनी थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत आपल्याला ही बाही इथे कटिंग करून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या मी पुन्हा सांगते, ऍक्च्युली मी नेहमी सांगत असते की जे काही आपलं अस्तर असतं ना त्यावर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जावं. खरं तर यासाठी, नाही तर आपण कट टू कट जर का इथे कट केलं तर बऱ्याचदा काय असतं ना मेन फॅब्रिक हे कमी जास्त होऊ शकतं. सो तसं होऊ नये, म्हणजे जास्त झालं तर आपण कट करू शकतो पण कमी पडलं तर आपल्याकडे ऑप्शन नसतो आणि तसं होऊ नये त्यासाठी खरं तर आपण अगदी काळजीपूर्वक सगळ्या साईडनी थोडं एक्स्ट्राचंच मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, म्हणजे आपल्याला बिंदास पटपट स्टिच करता यावं खरं तर यासाठी. आणि बघा ह्या पूर्णच कर्वला आपण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. एवढंच नाही तर साईडने सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि खरं तर ना काठाच्या खाली सुद्धा जे काही फॅब्रिक होतं ना तर ते आपण थोडं एक्स्ट्राच घेतलेलं आहे. आता स्टिचिंग करताना आपण बघूयात की ते कुठून आपल्याला खरं तर बाही मेन जॉईन करायची आहे, पण सध्या आपण थोडं एक्स्ट्रा इथे ठेवलेलं आहे. आणि इथून बघा फोल्ड केलेलं होतं, सो ते सुद्धा मग कट करून 2 स्लीव्ज आपण सेपरेट करून घेतलेले आहे. ठीक आहे, सो बघा मग अशा पद्धतीने आता अस्तरची बाही ठेवून आपण मेन फॅब्रिक कट केलेलं आहे. आता खालून पण थोडेफार धागे आहे, फॅब्रिक पण जरा तिरकं दिसतंय, सो ते कट करून थोडंसं व्यवस्थित सरळ सेट करून घेऊयात. असंही आता आपल्याला काटच खाली बॉर्डरला घ्यायचं आहे, त्यामुळे मग स्टिचिंग करताना कळेल किती मार्जिन वगैरे सोडलं गेलं पाहिजे ते. ठीक आहे, सो फायनली अशा पद्धतीने मग आपली बाहीची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण ही कटिंग केलेली बाही स्टिच करायला सुरुवात करूयात. आता काय करायचं, स्टिचिंगच्या आधी एक महत्वाचा पॉइंट आहे, तर तो आपण इथे कम्प्लीट करूयात. तो म्हणजे जो काही आपल्या बाहीचा सेंटर पॉइंट आहे तिथे कट मारणं. तर बघा मग मी इथे अगदी छोटासा कात्रीने कट मारून ठेवते जेणेकरून आपल्याला सेंटर पॉइंट लक्षात येईल आणि बाही स्टिच करताना, प्लेट्स टाकताना, त्याचबरोबर बाही ब्लाऊजला जोडताना ती तिरकी व्हायला नको, पुढे मागे व्हायला नको, त्यासाठी हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्यामुळे मग बघा मी ह्या पद्धतीने व्यवस्थित बाही एकावर एक व्यवस्थित पद्धतीने सेट करून घ्यायची आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे मग सगळ्यात आधी आपल्याला सेंटर पॉइंटला इथे एक छोटासा कट मारायचा. त्यानंतर जे काही आपण एक्स्ट्रा घेतलं होतं 3 इंच तर तिथून सुद्धा बघा इथे कट मारून घेतलेला आहे. ठीक आहे,
म्हणजे स्टिचिंग करणं आपल्यालाच इझी जावं यासाठी. आता काय करायचे, ह्या दोन्ही पण स्लीव्ज व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडने ठेवून घ्यायच्या, जेणेकरून आपली बाही चुकायला नको. अस्तर वगैरे जोडताना बऱ्याचदा काय होतं, दोन्ही पण स्लीव्ज एकाच साईडचे होतात आणि मग आपला ब्लाऊज बिघडतं, आपल्याला काय करावं कळत नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी आठवणीने दोन स्लीव्ज दोन वेगवेगळ्या साईडने आधी ठेवून घ्यायच्या. सेम त्याच पद्धतीने जे काही आपली मेन फॅब्रिकची बाही आहे तर ती सुद्धा दोन वेगवेगळ्या साईडने ठेवूनच घ्यायची. खरं तर हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही आठवणीने आवर्जून हा पॉईंट फॉलो करायचाच आहे. याने तुमची बाही चुकणार पण नाही आणि दोन्ही एका साईडचे होण्याचे तर अजिबात चान्सेस राहणार नाही. ठीक आहे, आता ह्या बाहीमध्ये आपण ही बाही ठेवून घेऊयात, म्हणजे आपलं बरोबर येईल. ठीक आहे, सो अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्ज व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडने अस्तर मेन फॅब्रिकच्या अशा दोन्ही आपण ठेवून घेतलेल्या आहे. आणि आता आपण खरं तर ही बाही स्टिच करायला स्टार्ट करूयात. सो बघा, मग सगळ्यात आधी काय करायचं, हे दोन्ही पार्ट्स असे उलटे करायचे. म्हणजे तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की जी काही मेन फॅब्रिकची बाही आहे तर ती आपण सरळ ठेवली आणि त्यावर आपण जी काही अस्तरची बाही आहे तर ती मी ठेवून घेतलेली आहे. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला बाहीच्या खालच्या साईडने साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत एक सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे. आता काठ तो व्यवस्थित सेट करायचा आहे बघा, आणि मी इथे 1/2 इंच मार्जिन ठेवून सिंपल अशी एक टीप मारून घेतलेली आहे. आता लगेचच आपण जी काही दुसरी बाही आहे त्याला सुद्धा टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की दोन्ही पण स्लीव्ज आपल्या सोबतच स्टिच होतात आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम काही येत नाही. कमीत कमी टाइममध्ये परफेक्ट दोन्ही सोबतच स्लीव्ज इथे तयार होतील आणि कन्फ्युजन पण राहत नाही. ठीक आहे, आता ही टीप मारून झाल्यानंतर आपण एकदा चेक करणार आहोत की दोन्ही साईडने काठ अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये सेट झालेला आहे की नाही. चेक केल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आपले मेन फॅब्रिकची बाही आहे खालच्या साईडने तर ती आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि म्हटल्याप्रमाणे दोन्ही पण स्लीव्ज आपल्याला इथे सोबतच रेडी करायचे आहे. सो त्यामुळे मग दोन्ही पण स्लीव्जचं खालचं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता हे कट झाल्यानंतर ही बाही आपल्याला या पद्धतीने सरळ करायची आहे आणि मग खालच्या साईडने द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा, मग दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. एका बाहीला दाबटीप दिल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहीला सुद्धा आपण इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि फायनली तुम्ही इथे बघू शकता की दोन्ही पण बाहीचा खालचा पार्ट अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी झाला. त्यानंतर आता कडेकडेने टीप मारत आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही एकमेकाला जोडून घ्यायची. जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण की आपण कटिंग करताना हे मार्जिन कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण जर का आपण हे प्रॉपर जोडलं नाही तर मग आपली ब्लाऊजचं फिनिशिंग आणि फिटिंग दोन्हीही बिघडू शकतं. सो तसं होऊ नये त्यासाठी ह्या ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत तर त्या अगदी काळजीपूर्वक आपल्याला फॉलो करायच्या असतात. आणि बघा, मग फायनली दोन्ही पण स्लीव्हचं आपलं इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून झालेलं आहे. आता यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आणि परफेक्ट बाही इथे आपल्याला तयार करायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं खरं तर यासाठी. ठीक आहे, सो बघा, मग एक बाही आपली एक्स्ट्राचं कट करून तयार झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडच्या बाहीचं सुद्धा आपण इथे एक्स्ट्राचं कट करून घेऊयात आणि मग परफेक्ट बाही तयार करून घेऊयात. ठीक आहे, आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की अस्तर मेन फॅब्रिक आपण अगदी प्रॉपर पद्धतीने जोडलेलं आहे, की कुठेही गोळा वगैरे झालेला नाहीये, तिरकं सुद्धा गेलेलं नाहीये, अगदी व्यवस्थित ते आपलं जोडलं गेलेलं आहे. ठीक आहे, फायनली दोन्ही स्लीव्ज इथे आपल्या तयार झालेल्या आहे. यानंतर आता बघा, काठाला मॅचिंग अशी थोडीशी वेगळ्या पॅटर्नची मी इथे एक लेस घेतलेली आहे आणि इथे मी बॉर्डरला लावून घेते. खरं तर इथे तुम्ही कुठलीही लेस नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे, पण बॅकनेक डिझाईनला मॅच व्हावा यासाठी ही जे काही लेस आहे तर ती इथे मी बाहीच्या बॉर्डरला लावून घेत आहे. तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस यूज करू शकतात किंवा एकही लेस यूज नाही केली तरी सुद्धा चालणार आहे. आता लेस एक साईडने टीप मारल्यानंतर लेसच्या
दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची लेस कशीही असो, जाड बारीक, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देण्याची सवय लावायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगतही नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो तुम्ही सुद्धा आठवणीने तुमच्या लेसला दोन्ही साईडने टीप देण्याची सवय लावूनच घ्यायची आहे. ठीक आहे. आणि बघा मग फायनली दोन्ही स्लीव्हजला आपण अगदी छान अशी वेगळी डिझायनर लेस लावलेली आहे आणि त्यामुळे खरं तर आपली ही बाही अजूनच सुंदर अशी उठून दिसत आहे. सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस यूज करू शकता, जशी मॅचिंग होईल तुमच्या ब्लाऊजला, काठाला तशी. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे बघा, या दोन्ही पण स्लीव्ज ह्या पद्धतीने फोल्ड करायचे आहेत आणि त्याला आपल्याला सेंटरचा तर आपण कट मारलाच होता, पण आता डायरेक्ट कट न मारता आपण चॉकच्या साहाय्याने एक मार्किंग करून घेऊयात, कारण कट जर मारला तर जोडताना आपल्याला कमी पडू शकतं. सो त्यामुळे जे कट्स होते बरोबर त्याच लेवलमध्ये मी ती मार्किंग करून घेतली. त्यानंतर ह्या पद्धतीने बघा बाहेरच्या साईडने छोटे छोटे प्लेट्स सेट करत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, सेंटरपासून अलीकडे आणि सेंटरपासून पलीकडे असं. तर टोटल बघा इथे 5 माझ्या मते प्लेट्स बसत आहे. सो मग मी ते व्यवस्थित बसवल्या आणि इथे टीप मारून घेतली. ठीक आहे. आता सेम त्याच पद्धतीने सेंटरपासून म्हणजे मध्यभागीपासून अलीकडे आणि पलीकडे खरं तर आपल्याला या प्लेट्स टाकायच्या असतात. एक साईडच्या झाल्या की लगेचच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे प्लेट्स टाकून घेऊयात. फक्त एवढंच आहे की सेम प्लेट्स सेट करायच्या आहे. म्हणजे सेंटरपासून तिकडे किती 3 टाकल्या, 4 टाकल्या, 5 टाकल्या, त्याच पद्धतीने इकडे सुद्धा टाकायचे आहे आणि डिस्टन्स मेंटेन ठेवायचं आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. ठीक आहे. सो बघा मग दुसऱ्या साईडने सुद्धा मी अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक प्लेट सेट केलेले आहे आणि इथे टीप सुद्धा मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं थोडे धागे दोरे असतील किंवा थोडं किंचितचं फॅब्रिक असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आणि बघा किती छान परफेक्ट असा आपला पफ आलेला आहे. प्लेट्सही अगदी व्यवस्थित सेट झालेले आहे. आता सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या प्लेट सुद्धा आपल्याला इथे सेट करून घ्यायच्या आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपल्या दोन्ही पण स्लीव्ज इथे रेडी झालेले आहे. बघितल्यावरच लक्षात येतं फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं होतं याच्या प्लेट्स, हा जो काही पफ आहे तर हा संपूर्ण आपल्या ह्या प्लेट्सवर डिपेंड आहे आणि तुम्ही बघू शकतात सेंटरपासून अलीकडे पलीकडे अगदी व्यवस्थित एकसारख्या 5-5 प्लेट्स आपण इथे सेट केलेल्या आहेत. दोन्ही पण स्लीव्जला सेमच करायचं आहे. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. जर तुम्ही ह्या बाहीची कटिंग पफ वगैरे अगदी व्यवस्थित मार्क केलं मी ज्या पद्धतीने सांगितलं आणि ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने जर छोट्या छोट्या प्लेट्स व्यवस्थित सेट करून टीप मारली तर नक्कीच तुमच्या बाहीचा शेप खूप सुंदर येईल, पफ अगदी परफेक्ट येईल. तुम्ही विचारही केलेला नसेल. आणि ही जी काही आत्ताची लॉंग ट्रेंडिंग पफ बाही आहे ना, तर खूप सारे कस्टमर सध्या ही बाही डिझाईनच शिवून घेत आहे, कारण खरं तर ना या बाही डिझाईनमुळे ना ब्लाऊज खूप उठून दिसतो आणि ऑब्वियस आहे साडीचं संपूर्ण लुक हे ब्लाऊजवर डिपेंड असतं. सो त्यामुळे अशी बाही डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा, खरं तर या बाहीमुळे ब्लाऊज खूप उठून दिसतो. आणि असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेलच. पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करते. ठीक आहे. आणि ह्या छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या लॉंग पफ बाहीची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही बाही डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो मग अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सो बघा मग आय होप सो तुम्हाला मी आज जे काही शिकवलेलं आहे तर ते नक्कीच समजलं असेल. असंही मी तुम्हाला संपूर्ण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.